रामकृष्ण हरी. एकदा नारद मुनींनी श्रीकृष्णाला सहज विचारले, देवा, सत्संग सत्संग म्हणतात, त्याचा एवढा काय हो महिमा? यावर देवाने त्यांना काही एक उत्तर न देता एका कीटकाचा निर्देश करून सांगितले की तो कीटक तुझ्या प्रश्नाचे उत्तर देईल. नारद मुनी त्या कीटकाला शोधत नरकापर्यंत गेले आणि त्यांनी त्या कीटकाला विचारले, सत्संगाचे काय फळ आहे, तुला माहीत आहे का? कीटकाने त्यांच्याकडे एक कटाक्ष टाकला आणि तो मृत झाला. प्रश्नाचे उत्तर न मिळाल्याने ते पुन्हा श्रीकृष्णाकडे आले आणि म्हणाले, देवा, तो कीटक तर काही बोलल्याविनाच मृत झाला. आता तुम्हीच उत्तर सांगा. देवांनी नारदांचे म्हणणे ऐकून घेतले आणि ते म्हणाले, तेथे पहा, त्या समोरच्या झाडावर तो एक सरपटणारा प्राणी सरडा आहे, तो तुम्हाला उत्तर देईन. नारद मुनी त्या सरड्याजवळ जाणार त्या अगोदर तो पटकन नारद मुनीच्या पायावर पडला आणि मृत झाला. नारद मुनी पुन्हा श्रीकृष्णाकडे आले आणि म्हणाले, देवा, तो सरडा माझ्या पायावर पडला आणि काही बोलल्याविनाच मृत झाला. आता तुम्हीच उत्तर सांगा. श्रीकृष्ण पुन्हा म्हणाले, तेथे पहा, त्या समोरच्या झाडावर घरट्यात एक नुकतेच जन्मलेले पोपटाचे पिल्लू आहे, ते तुझ्या प्रश्नाचे उत्तर देईल. नारद मुनी त्या पोपटाच्या पिल्ल्याजवळ गेले आणि त्यांनी त्यालाही तोच प्रश्न विचारला. पोपटाच्या पिल्ल्याने एकदा डोळे उघडून त्यांच्याकडे पाहिले आणि त्याने डोळे मिटले ते कायमचेच. नारद मुनी मनाशी विचार करू लागले, काय सत्संग करण्याचे फळ मृत्यू आहे? कारण मी ज्यांना ज्यांना हा प्रश्न केला ते मृत्यू पावले. अत्यंत दुःखी होऊन ते पुन्हा श्रीकृष्णापाशी आले आणि म्हणाले, देवा, आपल्याला सांगायचे नसेल तर नका सांगू, पण मी ज्यांना ज्यांना हा प्रश्न विचारतो ते मृत होत आहेत. अजून किती जणांच्या हत्येच्या पापाचे धनी मला करणार आहात? तेव्हा देव त्यांना म्हणाले, त्याची चिंता तुम्ही करू नका. तुला खरेच जर या प्रश्नाचे उत्तर हवे असेल तर ते पहा, नुकत्याच तिथे एका गायीच्या बछड्याला जन्म दिलाय. तो बछडा तुझ्या प्रश्नाचे उत्तर देईल. दुःखी अंतकरणाने नारद मुनी तेथे जाऊन त्या बछड्याच्या कानाशी लागून त्याला तोच प्रश्न केला. त्यानेही नजर वळून त्यांच्याकडे पाहिले आणि तेथेच प्राण सोडला. नारद मुनी घाबरून देवाकडे परत आले. तथापि त्यांना पुन्हा एकदा आश्वासित करून श्रीकृष्ण म्हणाले, राज्यात नुकताच एक राजपुत्र जन्माला आला आहे. त्यांच्याकडून तुम्हाला निश्चित या प्रश्नाचे उत्तर मिळेल. नारदांनी विचार केला, आतापर्यंत कीटक, सरडा, पोपट आणि बछड्यांची मृत्यूने माझ्यावर काही आपत्ती आली नाही, पण राजकुमाराचे जर काही बरे वाईट झाले तर माझे प्राणही संकटात येऊ शकतात. तथापि देवाच्या भरोशावर ते राजकुमाराकडे गेले. त्यांनी घाबरत घाबरत मोठं धाडस करून राजकुमाराला मांडीवर घेतले. त्याचा पापा घेण्याचे निमित्त करून हळूच त्यांनी त्यांच्या कानात विचारले, सत्संगतीत राहिल्याने काय लाभ होतो? नारद मुनीचा प्रश्न ऐकून राजकुमार हसू लागला आणि म्हणाला, मुनिश्रेष्ठ, अजून आपण सत्संग काय असतो तर नाही समजलात? अहो, आपण पहिल्यांदा मला भेटला तेव्हा मी कीटक होतो. आपण मला हा प्रश्न विचारला आणि मी मेलो आणि सरडा झालो. मी आपले दर्शन होताच आपल्या पायावर प्राण सोडला. त्यानंतर मी पोपट म्हणून जन्माला आलो. नंतर आपल्या दर्शनाने मी घरट्यात प्राण सोडला आणि मला बछड्याचा ध्येय प्राप्त झाला. एकदा पुन्हा आपले दर्शन घडले
आणि बछड्याचा देह पाडून सर्व देहामध्ये श्रेष्ठ असा हा मनुष्य देह प्राप्त झाला. पुन्हा आत्ताच्या दर्शनाने मला पूर्णत्व प्राप्त झाले. हे सर्व आपल्यासारख्या संताचे दर्शनाचेच फळ आहे. ज्यांना आपल्यासारख्या संताचा सहवास मिळतो ते धन्य आहेत. नारदांना त्यांचे प्रश्नाचे उत्तर मिळाले व सत्संगाचा महिमाही कळाला. नारायण नारायण म्हणत ते देवाकडे आले आणि म्हणाले, देवा, जशी आपली लीला आगाध तशीच आपली समजावून देण्याची पद्धतही दिव्य आहे. म्हणून जीवन जगताना संगत ही खूप महत्त्वाची आहे. बाभळीच्या झाडाशेजारी केळीचे झाड वाढले तर बाभळीच्या काट्याने त्याची संपूर्ण पाने फाटून जातात. या उलट चंदनाच्या झाडाशेजारी लिंबाचे झाड वाढले तर लिंबाच्या गाभ्याला चंदनाचा सुवास येतो. ज्याप्रमाणे रामाच्या सहवासात हनुमान धन्य झाले, श्रीकृष्णाच्या सहवासाने अर्जुन सर्वश्रेष्ठ योद्धा झाला. या उलट दुर्योधनाच्या सहवासाने भीष्म, कर्ण सर्वश्रेष्ठ असूनही त्यांचा नाश झाला. आपण ज्याच्यासोबत राहतो त्याच्या विचारांचा, राहणीचा, वागणीचा अंमलही आपल्यावर होत असतो. संगतीने विचार श्रेष्ठ अथवा दूषित होतात. म्हणून संगत कशी हवी याचा विचार करावा. रामकृष्ण हरी.